friends, welcome back to my YouTube channel. Today we are going to learn about transcription unit and genes and the gene. आजच्या व्हिडिओमध्ये आपण आता हे मॉलिक्युलर बेसिस ऑफ इनहेरिटन्स आपण हे चॅप्टर पाहतो. तर या चॅप्टरमध्ये जो ट्रान्सक्रिप्शन हे जे युनिट आहे त्यामधला आजचा हा तिसरा पार्ट आहे व्हिडिओचा. त्यामध्ये फर्स्ट पार्टमध्ये ट्रान्सक्रिप्शन पाहिलं, सेकंड पार्ट जो आहे त्याच्यामध्ये आपण ट्रान्सक्रिप्शन युनिट कोणकोणते असतात ते शिकलो. आणि आता हा जो ट्रान्सक्रिप्शन हा टॉपिकचा हा तिसरा पार्ट आहे. यामध्ये आपण ट्रान्सक्रिप्शन युनिट अँड द जीन अँड प्रोसेसिंग ऑफ HNRNA हेट्रोन्यूक्लियेटेड RNA जो आहे त्याची प्रोसेसिंग आपण पाहणार आहोत पहा. आजच्या व्हिडिओमध्ये आपण ते शिकणार आहोत पहा. तर ट्रान्सक्रिप्शन युनिट अँड द जीन. आता ट्रान्सक्रिप्शन युनिट आपण शिकलो त्यामध्ये कोणकोणते 3 पार्ट असतात. त्यामध्ये प्रमोटर रिजन असेल, स्ट्रक्चरल जीन असतो आणि तिसरा पार्ट आहे टर्मिनेटर रिजन. या 3 पार्ट मिळून हा जो त्याच्यामध्ये हे 3 पार्ट ट्रान्सक्रिप्शन युनिटमध्ये येतात पहा. आता आपण सुरू करूया ट्रान्सक्रिप्शन युनिट अँड द जीन. ट्रान्सक्रिप्शन युनिट अँड द जीन. तिने काय सांगितले? ट्रान्सक्रिप्शन युनिट अँड द जीन, द DNA सिक्वेन्स. आता हे जो तिसरा पार्ट आहे ट्रान्सक्रिप्शन युनिट अँड द जीन, हा तिसरा पार्ट समजण्याच्या अगोदर हे अगोदरचे जे 2 पार्ट आहे त्याचे जर व्हिडिओ तुम्ही जर पाहिले, चांगले समजले तर हा तिसरा पार्ट तुम्हाला समजेल बा. हा जो टॉपिक आहे जरा मोठा आहे पहा ट्रान्सक्रिप्शन. त्यामध्ये आणि बोर्ड एक्झामला ट्रान्सक्रिप्शन ट्रान्सलेशन यावरती हमखास क्वेश्चन विचारतात पहा. ट्रान्सक्रिप्शन. आता ट्रान्सक्रिप्शन युनिट अँड द जीन, द DNA सिक्वेन्स. त्यामध्ये काय सांगितले? द DNA सिक्वेन्स कोडिंग फॉर mRNA, tRNA और rRNA इज डिफाइंड ॲज ए जीन. आता जीन म्हणजे काय आपण शिकलो? स्मॉल सेगमेंट. DNAचा ते स्मॉल सेगमेंट असं त्याला काय म्हणतात? जीन्स असं म्हणतात पहा. DNA सिक्वेन्स कोडिंग फॉर mRNA, tRNA और rRNA इज डिफाइंड ॲज ए जीन असं म्हणतात. मग आता यामध्ये आपल्या याच्यामध्ये RNAचे 2 टाईप आहेत. त्यामध्ये जेनेटिक असेल किंवा नॉन जेनेटिक आहे. हे 2 टाईप आहे. मग त्या नॉन जेनेटिकमध्ये हे 3 पार्ट येतात पहा. जेनेटिक जो RNA असतो तो व्हायरसेसमध्ये आढळतो पहा. नॉन जेनेटिक जो RNA आपण युकॅरियोटिक सेलमध्ये नॉन जेनेटिक RNA असतात. त्यामध्ये 3 टाईप आहे. त्यामधला पहिला टाईप आहे mRNA, दुसरा टाईप आहे rRNA आणि तिसरा टाईप आहे tRNA. असे हे नॉन जेनेटिक RNAचे 3 टाईप असतात पहा. ते बॉडीमध्ये असतात आणि हे नॉन जेनेटिक RNA आहे. त्याचं जर सिंथेसिस जर आपल्याला करायचं असेल तर हे DNAच्या वरती डिपेंड असतं पहा. आणि याच्यामध्ये काय असते? एक स्मॉल DNAचा एक स्मॉल सेगमेंट आहे पहा. हा डबल स्टँडर्ड DNA आहे पहा. हा डबल स्टँडर्ड DNA काढलेला आहे आणि त्याच्यामध्ये हा एवढा पार्ट आपल्याला एवढ्या पार्टमध्ये ती कॉपी करायची आहे पहा. यामध्ये म्हणजे आपल्याला त्यामध्ये RNA पॉलिमरेज आहे त्याला कळतं की यामध्ये कोणत्या पार्टची कॉपी बनवायची आहे. आणि मग त्याला समजलं त्यामध्ये मग ते जे RNA पॉलिमरेज आहे ते प्रमोटर रिजनला काय होतं? बाइंड होतं. समजा हा जे स्मॉल जीन या एवढ्या पार्टमध्ये प्रोटीन या स्टँडमध्ये एका स्टँडमध्ये प्रोटीन मॉलिक्युलची इन्फॉर्मेशन याच्यामध्ये लपलेली आहे. आणि मग त्यामध्ये या जो स्मॉल पार्ट आहे त्यामध्ये DNAचं एक सेगमेंट या ठिकाणी काय होते? प्रोटीन मॉलिक्यूल तयार होतात किंवा ते बाकीचे जे बायो मॉलिक्यूल आहेत ते सुद्धा याच्यामध्ये तयार होतात. असं DNAचं असं एक सेगमेंट आहे. त्या सेगमेंटमध्ये काय होतं? प्रोटीन मॉलिक्यूल तयार होतात आणि दॅट इज कॉल्ड ॲज अ जीन. स्मॉल सेगमेंट ऑफ DNA इट इज कॉल्ड ॲज अ जीन असं म्हणतात. अशा प्रकारे स्मॉल सेगमेंट मिळून आता कुठेतरी सांगितले सिस्ट्रॉन इज अ सेगमेंट ऑफ DNA कॉपिंग फॉर ए पॉलीपेप्टाईड. पॉलीपेप्टाईड म्हणजे काय? प्रोटीन मॉलिक्यूल तयार होणे. सिस्ट्रॉन इज अ सेगमेंट ऑफ ए DNA. आता एवढं मी पार्ट दाखवलेला आहे पहा. एवढ्याच पार्टला काय म्हणायचं? हे सिस्ट्रॉन असं म्हणतात पहा.
मग असे या DNA जो मॉलिक्यूल असतो हा DNA मॉलिक्यूल हा बराच मोठा आहे, 2.2 मीटरचा एवढा DNA भरपूर मोठा आहे. आणि हे एवढा DNA मॉलिक्यूल आहे, याच्यामध्ये अनेक काय असतात छोटे छोटे पार्ट असतात आणि हे जे छोटे पार्ट असतात त्यामध्ये त्या पार्टला काय म्हणतात सिस्ट्रॉन असं म्हणतात काम. मग आता एवढे आपल्याला स्ट्रँडची कॉपी बनवायची आहे. नंतर इकडचा एक इथला एक पार्ट, इथला एक पार्ट, नंतर इथला, नंतर असे स्मॉल स्मॉल पार्ट असतात आणि त्या स्मॉल पार्टला काय म्हणतात सिस्ट्रॉन असं म्हणतात काम. आणि मग एकच यामध्ये मल्टिपल पार्टमध्ये इन्फॉर्मेशन कॉपी करायची असेल तर त्याला पॉलिसिस्ट्रॉनिक असं म्हणतात. असं जे DNA मॉलिक्यूल असतं त्यामध्ये अनेक सिस्ट्रॉन असेल त्याला पॉलिसिस्ट्रॉनिक असं म्हणतात. आणि सिंगलच जर असेल त्याला काय म्हणायचं मोनो. आपण ते पुढं पाहणार आहोत का. मग अशा प्रकारचा हा DNA मॉलिक्यूल असेल, एकच DNA मॉलिक्यूल आहे आणि त्याच्यामध्ये आणि काय आहे असे सिस्ट्रॉन असतात पा. आणि कोणत्या पार्टची कॉपी बनवायची आहे त्या पार्टला, म्हणजे एवढ्या पार्टची आपल्याला कॉपी बनवायची आहे त्या पार्टला काय म्हणायचं सिस्ट्रॉन असं म्हणतात. म्हणजे सिस्ट्रॉन म्हणजे एक प्रकारचं काय असतं सेगमेंट ऑफ DNA. सिस्ट्रॉन इज अ सेगमेंट ऑफ DNA कोडिंग फॉर ए पॉलीपेप्टाईड. म्हणजे सिस्ट्रॉन म्हणजे एक स्मॉल सेगमेंट, हा DNAचा स्मॉल सेगमेंट आहे. आणि यामध्ये काय होतं हा एवढा पार्ट जर कट केला यापासून mRNA तयार होतो पा. आणि मग mRNA पासून नंतर काय होतं प्रोटीन मॉलिक्यूल तयार होतात. सिस्ट्रॉन इज अ सेगमेंट ऑफ DNA कोडिंग फॉर ए पॉलीपेप्टाईड. ट्रान्सक्रिप्शनमध्ये DNA पासून mRNA तयार होतो, नंतर ट्रान्सलेशनमध्ये mRNA, नंतर त्यामध्ये प्रोटीन मॉलिक्यूल तयार होतात पा. आता पहा पुढं, ए सिंगल स्ट्रक्चरल जीन इन ट्रान्सक्रिप्शन युनिट इज सेड टू बी ए मोनोसिस्ट्रॉनिक. तर हे सिंगल स्ट्रक्चरल जीन जर असेल तर त्याला काय म्हणायचं मोनोसिस्ट्रॉनिक. त्याला काय म्हणायचं मोनोसिस्ट्रॉनिक. आता डबल स्ट्रॅन्डमध्ये स्ट्रक्चरल जीन जर एकच असेल या ट्रान्सक्रिप्शन युनिटमध्ये स्ट्रक्चरल जीन त्याला काय म्हणायचं मोनोसिस्ट्रॉनिक. म्हणजे एवढा जो पार्ट काढलेला आहे त्याला काय स्ट्रक्चरल जीन असं म्हणतात. आपण काल शिकलो त्या ट्रान्सक्रिप्शन युनिटमध्ये इकडचा पार्ट कोणता आहे प्रमोटर रिजन आहे, इकडचा पार्ट कोणता टर्मिनेटर आहे आणि दोघांच्या मधला जो पार्ट आहे त्याला काय म्हणायचं स्ट्रक्चरल जीन असं म्हणतात. स्ट्रक्चरल जीनस म्हणजे काय असतो हा सेगमेंट असतो DNA, त्यालाच काय म्हणायचं सिस्ट्रॉन असं म्हणतात. आणि मग हा जो DNA मॉलिक्यूल असतो त्यामध्ये एकच जर स्ट्रक्चरल जीन असेल तर त्याला काय म्हणायचं मोनोसिस्ट्रॉनिक असं म्हणतात पा. मग यामध्ये जो डबल स्टँडर्ड हा काय काढलेला आहे DNA काढलेला आहे. DNA डबल स्टँडर्ड असतो. मग त्यामध्ये काय होतं याच्यामध्ये mRNA तयार होतो, mRNA नंतर काय होतो RNA तयार होतो, नंतर tRNA तयार होतात पा. मग या जे mRNA असतात यामध्ये mRNA म्हणजे प्रोटीन कोडेड. मग अशा प्रकारे याच्यामध्ये हा जो DNA काढलेला आहे डबल स्टँडर्डचा DNA काढलेला आहे. आणि याच्यामध्ये मी किती पार्ट दाखवलेले असते 1 2 3 4 5 दाखवलेले आहे. असे वेगवेगळे मी जे पार्ट दाखवलेले आहे पा. मग या प्रत्येक पार्टमध्ये काय दिसतं प्रत्येक पार्टपासून एक प्रोटीन मॉलिक्यूल तयार होतो पा. असे एकच DNA आहे, परंतु या एका DNA जास्त पार्ट असेल तर त्याला म्हणायचं पॉलिसिस्ट्रॉनिक. आणि एकच जर असेल त्याला काय म्हणायचं एकच स्ट्रक्चरल जीन असेल त्याला काय म्हणायचं मोनोसिस्ट्रॉनिक. आता ही जी डायग्राम काढलेली आहे ही कोणती डायग्राम काढलेली आहे ही स्ट्रक्चरल जीन मी अजून बरेच दाखवलेले आहे. मग याला काय म्हणायचं पॉलिसिस्ट्रॉनिक असं म्हणायचं. सिंगल असेल तर मोनोसिस्ट्रॉनिक आणि जास्त असतील एकापेक्षा जास्त असेल तर अनेक एकापेक्षा जास्त प्रोटीन मॉलिक्यूल तयार होतात. आणि एकच असेल तर एकच प्रोटीन मॉलिक्यूल तयार होतात का. मग अशा प्रकारे वेगवेगळे काय असतात हे स्ट्रक्चरल जीन असतात. मग असे थोडक्यात वेगवेगळे असे ग्रुप तयार केलेले असतात. आणि एकापेक्षा जास्त स्ट्रक्चरल जीन असेल तर त्याला काय म्हणायचं पॉलिसिस्ट्रॉनिक असं म्हणतात पा. A single structural gene in transcription unit is said to be polycistronic, and whereas a long segment of DNA having set of various structural genes in one transcription unit is referred as a polycistronic. एक स्ट्रक्चरल जीन असेल तर त्याला म्हणायचं मोनोसिस्ट्रॉनिक आणि अनेक स्ट्रक्चरल जीन असेल तर काय म्हणायचं दॅट इज कॉल्ड ॲज पॉलिसिस्ट्रॉनिक असं म्हणतात पा. आता पहा पुढं स्ट्रक्चरल जीन इन यूकॅरियोट्स हॅव इंटरॅक्टेड नॉन कोडिंग सिक्वेन्स कॉल्ड ॲज इंट्रॉन्स. आता हे स्ट्रक्चरल जीन आहे यूकॅरियोटिकमध्ये आपण शिकतोय याच्यामध्ये नॉन कोडिंग जे सिक्वेन्स असतात त्याला काय म्हणायचं इंट्रॉन्स असं म्हणतात पहा. आता हा जो समजा
आणि मग हे जे सिस्टम दाखवलेलं आहे याच्यामध्ये काय असते, प्रोटीनची इन्फॉर्मेशन याच्यामध्ये काय असते, लपलेली असते पहा. मग यालाच एम आर म्हणतात. या आता एवढा हा डबल स्टँडर्ड DNA दाखवलेला आहे, याच्यामध्ये एवढ्या पार्टमध्ये एवढा जो पार्ट आहे याच्यामध्ये काय तयार होतो, mRNA तयार होतो पहा. आणि मग mRNA बनतो म्हणजेच काय बनतो, mRNAच आपण काय म्हणतो, सिस्टम असं म्हणतात पहा. आणि मग अनेक सिस्टम असेल तर अनेक प्रोटीन मॉलिक्यूल तयार होतात. मग आता यामध्ये युकॅरियोटिक आपण शिकतो, युकॅरियोटिक सेलमध्ये जे युकॅरियोटिक जे ऑर्गॅनिझम असतात त्यामध्ये स्ट्रक्चरल जीन इन युकॅरियोटिक्स हॅव इंटरप्टेड नॉन कोडिंग सिक्वेन्स दॅट इज कॉल्ड ॲज अ इंट्रॉन. मग आता एवढा हा mRNA काढलेला आहे पहा. हा लगेच आपल्याला mRNA त्याला म्हणता येत नाही पहा, अगोदर त्याला आता आपण पुढे शिकणार आहोत. आता ह्या जो mRNA काढलेला आहे या mRNA वरती असे काय असतात, असे हे असं जो पार्ट असतात पहा त्याला काय म्हणतात, दॅट इज कॉल्ड ॲज अ नॉन कोडिंग सिक्वेन्स असतात पहा. त्याला काय म्हणायचं, दॅट इज कॉल्ड ॲज अ इंट्रॉन्स असं म्हणतात. नॉन कोडिंग सिक्वेन्स याच्यामध्ये कोणतेही सिक्वेन्स कोड असे कोडेड नसतात. आणि ह्या जो दोन नॉन कोडिंग सिक्वेन्स आहे याच्यामध्ये कोडेड इन्फॉर्मेशन असते पहा दोघांच्यामध्ये. आणि हे जे दाखवलेलं आहे हा पार्ट दॅट इज कॉल्ड ॲज अ नॉन कोडिंग सिक्वेन्स. हे कसे असतात, नॉन कोडिंग सिक्वेन्स असतात याच्यामध्ये पहा. म्हणजे याच्यापासून कोणते ॲमिनो ॲसिड तयार होत नाही याचा अर्थ आहे पहा. नॉन कोडिंग सिक्वेन्स आपल्याला काय करावे लागतात. मग असा जो mRNA तयार झाला की याच्यामध्ये नॉन कोडिंग सिक्वेन्स जे असतात आणि नॉन कोडिंग सिक्वेन्सला काय म्हणतात, इंट्रॉन्स असं म्हणतात. आता जो आपल्याला हा जो अगोदर या ट्रान्सक्रिप्शनमध्ये जो DNA पासून mRNA तयार होतो हा mRNA कसा असतो, इम्प्युअर असतो पहा. डायरेक्ट प्युअर आपल्याला mRNA मिळत नाही, कारण त्याच्यामध्ये ज्या इम्प्युरिटीज असतात या प्रेझेंट असतात. नॉन कोडिंग सिक्वेन्स असतात पहा, याच्यामध्ये छोट्या छोट्या अंतराने हे नॉन कोडिंग सिक्वेन्स असतात. त्यामध्ये नॉन कोडिंग सिक्वेन्स हे कोणते ॲमिनो ॲसिड ते कोड करत नाही, म्हणजे ॲमिनो ॲसिड ते बनवू शकत नाही पहा. आणि मग आपल्याला हे जे नॉन कोडिंग सिक्वेन्स आहे हे काय करतात, mRNAला ब्रेक सुद्धा करू शकतात. आणि त्यामुळे आपल्याला हे नॉन कोडिंग सिक्वेन्स म्हणजे इंट्रॉन्स आपल्याला काढून टाकावे लागतात. आणि काढून टाकले म्हणजे ते आपल्याला कट करावे लागतात. जे अनवॉन्टेड इंट्रॉन्स आहे ते आपल्याला कट करावे लागतात. आणि मग राहिलेला जो mRNA आहे तो काय असतो, प्युअर mRNA तयार होतो पहा. मग आता हे नॉन कोडिंग सिक्वेन्स इंट्रॉन्स हा जो हे जे नॉन दाखवलेले आहे नॉन कोडिंग सिक्वेन्स आहे, कोणतीही कोड इन्फॉर्मेशन दाखवत नाही. प्रोटीन त्यामध्ये कोणतीही ॲमिनो ॲसिड ते दाखवत नाही पहा. म्हणजे ॲमिनो ॲसिड आणि या दोन कोडिंग नॉन कोडिंग सिक्वेन्स मधला जो भाग आहे त्याला म्हणायचं कोडिंग इन्फॉर्मेशन. ते काय करतात, दाखवतात, शो करतात. द कोडिंग सिक्वेन्सेस ऑर एक्सप्रेस सिक्वेन्सेस आर डिफाइंड ॲज एक्झॉन. आणि मग या दोन नॉन कोडिंग सिक्वेन्स मधला हा जो पार्ट आहे ना, ही रिकामी जागा आहे त्याला काय म्हणायचं, कोडिंग सिक्वेन्स असं म्हणतात. त्याला काय म्हणायचं, कोडिंग सिक्वेन्स. and that is called as exons. त्याला काय म्हणायचं, एक्झॉन्स असं म्हणतात. याला काय म्हणतात, नॉन कोडिंग सिक्वेन्सला इंट्रॉन्स असं म्हणतात. इंट्रॉन्स आपल्याला कट करावे लागतात. आणि हे नॉन कोडिंग सिक्वेन्स आहे त्याला दॅट इज कॉल्ड ॲज एक्झॉन्स असं म्हणतात. त्यामध्ये कोडिंग सिक्वेन्स असतात का. आणि ओनली एक्झॉन्स ॲपियर इन प्रोसेस mRNA इन युकॅरियोटिक. आता हे जे नॉन कोडिंग सिक्वेन्स आहे म्हणजे जे इंट्रॉन्स आहे, आपण इंट्रॉन्स काय केले, आपण कट केले, ते काढून टाकले. जो आता हा जो mRNA राहील फक्त त्यावरती फक्त काय राहतील, हे कोडिंग सिक्वेन्सच राहतील, फक्त एक्झॉनच राहील पहा. इंट्रॉन्स आपण काढून टाकले तर ओनली एक्झॉन्स ॲपियर इन प्रोसेस mRNA इन युकॅरियोटिक्स. आपण इंट्रॉन्स काढून टाकले फक्त, मग आता काय राहिले, एक्झॉन्सच राहिले पहा. मग हा जो mRNA तयार होतो तो युकॅरियोटिक्समध्ये प्रोसीड होतो पहा. तर अशा प्रकारे ट्रान्सक्रिप्शन युनिट अँड द जीन इथपर्यंत आपण पाहिलं पाहता. आता पहा, आता पुढचं आहे, इथपर्यंत समजलं असेल. आतापर्यंत आपण काय पाहिलं लक्षात ठेवा, फक्त मोनोसिस्टॉनिक आणि पॉलिसिस्टॉनिक. मोनोसिस्टॉनिकमध्ये एकच जीन जर असेल ट्रान्सक्रिप्शन युनिटमध्ये तर मोनोसिस्टॉनिक एकच असेल, सिस्टोन किंवा स्ट्रक्चरल जीन त्याला म्हणायचं मोनोसिस्टॉनिक. आणि पॉलिसिस्टॉनिकमध्ये एकापेक्षा जास्त स्ट्रक्चरल जीन असतात त्याला म्हणायचं पॉलिसिस्टॉनिक असं म्हणतात. पहिलं लक्षात ठेवा, इंट्रॉन्स म्हणजे नॉन कोडिंग सिक्वेन्सेस आणि कोडिंग सिक्वेन्सेस म्हणजे एक्झॉन्स. ई आहे बरं का, ये नाही आहे.
आलं लक्षात. हा एक्झॉन नाही, हा नाही, लक्षात ठेवा येचा. इथं काय ई काढलेलं आहे पा. एक्झॉन नॉन कोडिंग सिक्वेन्स असेल तर त्याला म्हणायचं इंट्रॉन्स, आणि कोडिंग सिक्वेन्स त्याला काय म्हणायचं एक्झॉन्स. तर नॉन कोडिंग सिक्वेन्स मध्ये इंट्रॉन्स काय केले जातात, कट केले जातात, आणि मग राहिले फक्त कोडिंग सिक्वेन्सचाच पार्ट राहतो, आणि दॅट इज कॉल्ड ॲज अ प्रोसेस mRNA तयार होतो पा. आता पुढचा आहे प्रोसेसिंग ऑफ mRNA. आता ट्रान्सक्रिप्शन मध्ये जो DNA पासून mRNA तयार झालेला आहे, हा जो mRNA आपण लगेच mRNA म्हणता येत नाही, कारण तो प्युअर mRNA तयार होत नाही. त्याला काय म्हणायचं, दॅट इज कॉल्ड ॲज hnRNA असं म्हणतात सुरुवातीला. म्हणजे आता जो तयार झालेला आहे त्याला काय म्हणायचं, hnRNA असं म्हणतात पा. लगेच त्याला आपला mRNA म्हणता येत नाही पा. आता प्रोसेसिंग ऑफ hnRNA इन यूकॅरियोटिक फॉर्म्स ऑफ RNA ट्रान्सक्राइब फॉर DNA आर कॉल्ड ॲज अ प्रायमरी ट्रान्सक्रिप्ट. इन यूकॅरियोटिक फॉर्म ऑफ RNA. आता RNA ची 3 DNA पासून 3 टाईप आता तयार होतात पा. त्यामध्ये प्रोसेसिंग आहे यूकॅरियोटिक मध्ये. हे जे RNA असतात म्हणजे DNA मध्येच DNA पासून त्यामध्ये mRNA तयार होतो, नंतर mRNA नंतर rRNA, नंतर tRNA. हे 3 टाईप आहे पा RNA चे. आणि हे ट्रान्सक्राइब म्हणजे काय म्हणजे प्रोड्यूस फॉर DNA आर कॉल्ड ॲज अ प्रायमरी ट्रान्सक्रिप्ट. आणि याला काय म्हणायचं, प्रायमरी ट्रान्सक्रिप्ट असं म्हणतात पा. प्रायमरी म्हणजे सुरुवातीला जो पहिल्यांदा जो पहिला प्रोडक्ट तयार होतो त्याला काय म्हणायचं, प्रायमरी ट्रान्सक्रिप्ट असं म्हणतात. मग तो पहिला प्रोडक्ट जो तयार होईल तो कोणता पण असेल, इम्प्युअर असेल किंवा प्युअर असेल, जो पहिल्यांदा सुरुवातीला तयार होतो त्याला काय म्हणायचं, प्रायमरी ट्रान्सक्रिप्ट असं म्हणतात पा. लक्षात ठेवा. म्हणजे हा सुरुवातीचा जो आपण DNA पासून mRNA तयार झालेला आहे त्याला काय म्हणायचं, प्रायमरी ट्रान्सक्रिप्ट असं म्हणतात किंवा hnRNA असं म्हणतात पा. मग याच्यामध्ये त्यामध्ये जो आपण आता पाहिलं त्यामध्ये यूकॅरियोटिक सेल आहे, त्याच्यामध्ये 3 टाईप आहे. नॉन जेनेटिक RNA म्हणजे mRNA, rRNA आणि tRNA हे आपले बनवले जातात. मग फॉर एक्झाम्पल जर आपण mRNAचं आता घेतलं तर mRNA हा कशापासून बनतो, हा DNA पासूनच बनतो. DNA हे डबल स्टँडर्ड असतात, त्यापासून सिंगल स्टँडर्ड mRNA बनतो. पण तो सुरुवातीला जो असतो तो इम्प्युअर असतो पा. त्याच्यावरती काय असतात, असे इंट्रॉन्स असतात, आणि ते इंट्रॉन्स आपल्याला काय करावे लागतात, कट करावे लागतात, ते काढून टाकले जातात, आणि मग त्यावरती इंट्रॉन्सवरती कोणतेही कोडॉन नसतात, म्हणजे त्यापासून ॲमिनो ॲसिड तयार होत नाही. आणि मग त्यामध्ये इंट्रॉन्स कट केले का जो राहतो त्याला काय म्हणायचं, प्युअर mRNA असं म्हणतात. जे आपण आता एक्झाम्पल पाहिलं पा त्याचं. आता पा पुढं म्हणजे प्रायमरी ट्रान्सक्रिप्ट मध्ये लक्षात ठेवा, जो पहिल्यांदा प्रोडक्ट तयार होतो त्याला म्हणायचं प्रायमरी ट्रान्सक्रिप्ट. तो इम्प्युअर असेल किंवा प्युअर तयार होत असेल तर त्याला म्हणायचं प्रायमरी ट्रान्सक्रिप्ट. आता फॉर एक्झाम्पल आपण mRNAचं पाहिलं पा. तो सुरुवातीला तयार झाला त्याला काय म्हणायचं, प्रायमरी ट्रान्सक्रिप्ट. म्हणजे आपण आता काय केलं, त्याच्यामध्ये इंट्रॉन्स आपण काढून टाकले. सच ट्रान्सक्रिप्ट अंडरगोज चेंजेस कॉल्ड ॲज प्रोसेसिंग और मॅच्युरेशन बिफोर बिकमिंग फंक्शनल. आता हे ट्रान्सक्रिप्शन होण्याच्या वेळेला त्याच्यामध्ये काहीतरी चेंजेस होतात पा. म्हणजे त्यावरती प्रोसेसिंग करून ते फंक्शनल म्हणून म्हणजे ते कार्य करण्यासाठी तत्पर होतात पा. आणि फंक्शनल होण्यासाठी त्यावरती काहीतरी प्रोसेसिंग करावी लागते. मग प्रायमरी ट्रान्सक्रिप्ट इज नॉन फंक्शनल अँड कंटेन्स बोथ एक्झॉन आणि इंट्रॉन्स. प्रायमरी ट्रान्सक्रिप्ट असं आहे का त्याच्यावरती एक्झॉन पण आहे आणि इंट्रॉन्स पण आहे पा. त्याला म्हणायचं म्हणून तो कसा नसतो, कसा असतो, नॉन फंक्शनल म्हणून असतो, कारण त्याच्यावरती इंट्रॉन्स पण आहे आणि एक्झॉन्स पण आहेत पा. And during processing only introns are removed by the process called as splicing. आणि मग हे इंट्रॉन्स आपण जी काढण्याची जी प्रोसेस आहे, कारण त्याला आता हे नॉन फंक्शनल आहे सुरुवातीला. प्रायमरी ट्रान्सक्रिप्ट हा नॉन फंक्शनल असतो पा, आणि त्याला फंक्शनल तयार करण्यासाठी त्याला त्यावरती काहीतरी प्रोसेसिंग करावी लागते. आणि प्रोसेसिंग करण्यामध्ये पहिली काय प्रोसेस, ते जे इंट्रॉन्स आहे ते आपल्याला काढून टाकले जातात. त्या प्रोसेसला काय म्हणतात, इट इज कॉल्ड ॲज स्प्लायसिंग. त्याला काय म्हणतात, स्प्लायसिंग असं म्हणतात पा. इंट्रॉन्स काढून टाकण्याच्या प्रोसेसला काय म्हणतात, स्प्लायसिंग असं म्हणतात पा. आता पा पुढं
Exons are joined in a definite sequence by DNA ligase enzyme. आता पहा हे जे अगोदर काढलेला हा जो DNA आहे, हा आता हा डबल स्ट्रँडेडचा DNA आहे, त्याच्यापासून हा mRNA तयार झाला. त्यावरती असे काय असतात, इंट्रॉन्स असतात पहा, असे काय असतात ते इंट्रॉन्स असतात. आणि इंट्रॉन्स असल्यानं त्याला काय म्हणायचं, म्हणजे याला अगोदर जो mRNA त्याला काय म्हणायचं, प्रायमरी ट्रान्सक्रिप्ट असे म्हणतात. आणि मग हे काढून टाकले, हा की इंट्रॉन्स काय केले आपण, रिमूव्ह केले, तर याच्यामध्ये असे स्मॉल असे फ्रॅगमेंट तयार होतात. याच्यामध्ये काय राहते, अशी मोकळी जागा राहते पहा, आलं लक्षात, अशी मोकळी जागा राहते. आणि ती जागा फुलफिल करण्याचं काम कोण करतं, DNA लायगेज एन्झाईम करतं पहा. म्हणजे जे DNA लायगेज जे आहे त्याचं फंक्शन काय आहे, हा जो याच्यामध्ये याच्यामध्ये जो गॅप राहिलेला आहे तो गॅप फुलफिल करण्याचं काम कोण करतं, DNA लायगेज करतं पहा. म्हणजे हे काय करतं, हा जो गॅप आहे मोकळी जागा तो फुलफिल करतो, म्हणजे भरवतो. म्हणजे एक्स्ट्रा जे न्यूक्लिओटाईड असतात ते त्या तो आणून तो काय करतो, ती रिकामी जागा काय करतो, पूर्ण भरून टाकतो पहा. डिफिनेट सिक्वेन्स ऑर्डर बाय न्यूक्लिओप्लाझम म्हणजे न्यूक्लिओटाईड असतात, त्या न्यूक्लिओटाईड ते एस्ट्रोजन जास्त झालेले जे न्यूक्लिओटाईड आहे त्यांना घेऊन घेतली जी जागा आहे ती भरून काढली जाते पहा. ती भरून काढण्याचं काम कोण करतं, DNA लायगेज एन्झाईम करतं. आणि मग अशा प्रकारे ही जागा भरून काढली का हा पूर्ण असं तयार होतो का. आता पुढे पदाने सांगितलंय हेट्रोजिनियस न्यूक्लियर RNA that is called as hnRNA undergoes the process of capping and tailing. आता हा जो हेट्रोजिनियस न्यूक्लियर RNA आहे, hnRNA आहे, त्याला प्रायमरी ट्रान्सक्रिप्ट कसं म्हणतात पहा, आलं लक्षात, किंवा hnRNA असं म्हणतात. आणि यासाठी हा जो hnRNA आहे त्याच्यावरती परत दोन प्रोसेस केल्या जातात, कॅपिंग अँड टेलिंग. कॅपिंग आणि टेलिंग, पहिली प्रोसेस कोणती आहे, स्प्लासिंग. त्यामध्ये काय केले जातात, इंट्रॉन्स काढून टाकले जातात का. मग त्यामध्ये पहिली जी आहे ना कॅपिंग, कॅपिंग म्हणजे काय करणे, मिथिलेटेड गॉनोसिन ट्रायफॉस्फेट इज ॲडेड टू 5' एंड ऑफ hnRNA. मग कॅपिंग मध्ये काय केलं जातं, ते एस्ट्रोजन कारण हा जो mRNA आहे हा काय होऊ नये म्हणून, ब्रेक होऊ नये म्हणून ॲडिशनल जी आहे ते काय केलं जातं, म्हणजे अगोदरच जमा करून ठेवलं जातं. आणि मग त्यासाठी या कॅपिंगमध्ये मिथिलेटेड गॉनोसिन ट्रायफॉस्फेट हा जो hnRNA जो 5' एंड आहे त्यावरती काय केला जातो, ॲड केला जातो पहा. कारण अगोदरच हे काय केलं जातं, एस्ट्रो म्हणजे हे कॅपिंग जे आहे ना ती याचं अँटिरियर एंडला काय केलं जातं, ॲड केलं जातं. आणि जी प्रोसेस आहे टेलिंग ही पोस्टेरियर एंडला काय केलं जातं, ॲड केलं जातं पहा. कॅपिंगमध्ये मिथिलेटेड गॉनोसिन ट्रायफॉस्फेट हा जो ग्रुप आहे ॲड केला जातो पहा. आणि टेलिंगमध्ये पॉलीएडिनिलेशन टेक्स प्लेस ॲट 3' आणि 3rd' ला जे ॲडेनिन मॉलिक्यूल आहे ते काय केले जातात, ॲड केले जातात पहा. त्याला म्हणायचं टेलिंग. म्हणजे हा जो RNA आहे हा ब्रेक होऊ नये म्हणून त्याला हे काय केलं जातं, थोडक्यात असे या बाजूला या एंडला आणि दुसऱ्या एंडला आणि थोडक्यात असे झाकण लावले जातात का, जेणेकरून तो ब्रेक होऊ नये म्हणून. आणि इट इज अ फुली प्रोसेस hnRNA नाव कॉल्ड ॲज mRNA. मग यावरती हा जो फंक्शनल अगोदर नॉन फंक्शनल असतो, हा जो प्रायमरी आपण त्याला ट्रान्सक्रिप्ट किंवा hnRNA असं म्हणतो, तो नॉन फंक्शनल असतो. आणि त्याला फंक्शनल करण्यासाठी त्याच्यावरती प्रोसेसिंग केली जाते. आणि या प्रोसेसिंगमध्ये या 3 स्टेप आहे पा. त्यामध्ये पहिली स्टेप आहे स्प्लासिंग, दुसरी आहे कॅपिंग आणि तिसरी आहे टेलिंग. अशा या 3 प्रोसेसने तो जो hnRNA आहे हा नंतर काय होतं, तिन्ही प्रोसेस कंप्लीट झाल्या का हा जो hnRNA आहे तो काय होतो, फंक्शनल होतो. आणि म्हणून त्याला काय म्हणायचं, mRNA. आणि मग फॉर ट्रान्सलेशन mRNA इज ट्रान्सपोर्टेड आउट ऑफ द न्यूक्लियस थ्रू न्यूक्लियर पोर. म्हणजे आता हे समजा ही समजा अशी सेल आहे, या सेलमध्ये काय हा न्यूक्लियस आहे
आणि या न्यूक्लियसमध्ये हा डबल स्टँडर्ड DNA आहे. या DNA मध्ये हा जो काय तयार होतो mRNA तयार होतो पहा. आणि मग mRNA तयार झाला का हा काय होतो या ट्रान्सक्रिप्शनमध्ये हा या DNA पासून mRNA तयार होतो, कारण याच्यामध्ये न्यूक्लियोटाईडची आवश्यकता असते आणि हे न्यूक्लियोटाईड कुठं असतात ते न्यूक्लियोप्लाझममध्ये असतात. आणि पूर्ण mRNA तयार झाला का हा जो न्यूक्लियस आहे ह्या न्यूक्लियसमध्ये जे न्यूक्लिअर पोर आहे त्या न्यूक्लिअर पोरमधून काय येतो हा बाहेर येतो, म्हणजे हा सायटोप्लाझममध्ये येतो. आणि मग सायटोप्लाझममध्ये काय येतो, कारण या सायटोप्लाझममध्ये काय असतात ॲमिनो ॲसिड असतात. म्हणजे हा जो mRNA तयार करतो त्याची जी इन्फॉर्मेशन आहे, कारण यामध्ये न्यूक्लियसच्याच बाहेर काय असतात एंडोप्लाझमिक रेटिक्युलम असतात. काय असतात एंडोप्लाझमिक रेटिक्युलम असतात. आणि एंडोप्लाझमिक रेटिक्युलमवरती काय असतात इट इज असोसिएटेड विथ रायबोसोम्स, त्याच्यावरती रायबोसोम्स असतात. आणि मग हे जी mRNAची जी इन्फॉर्मेशन आहे ती त्या RNAला कळते. आणि मग RNA म्हणजे कोणते प्रोटीन मॉलिक्यूल तयार करायचे आहे ते जो RNA आहे तो tRNAला सांगतो. आणि मग तो हा जो ट्रान्सफर RNA आहे ते ॲमिनो ॲसिड तो घेऊन येतो. मग असे प्रोटीन मॉलिक्यूलची चेन तयार होते पहा, त्याला म्हणायचं ट्रान्सलेशन. आणि हे जे ट्रान्सलेशन आहे हा जो mRNA या न्यूक्लियसच्या बाहेर येतो, म्हणजे सायटोप्लाझममध्ये येतो. आणि मग या सायटोप्लाझममध्ये ट्रान्सलेशनची प्रोसेस घडते आणि न्यूक्लियसमध्ये ट्रान्सक्रिप्शन घडतं पहा. कारण या ट्रान्सक्रिप्शनसाठी जे मटेरियल आहे पहा, जे रॉ मटेरियल आहे ते न्यूक्लियसमध्ये असतं आणि म्हणून ते न्यूक्लियसमध्ये ट्रान्सक्रिप्शनची प्रोसेस घडते. आणि ट्रान्सलेशनसाठी जे रॉ मटेरियल आहे ते कुठं राहतं सायटोप्लाझममध्ये असते. आणि म्हणून ट्रान्सलेशनची प्रोसेस कुठं घडते या सायटोप्लाझममध्ये घडते. फॉर ट्रान्सलेशन mRNA इज ट्रान्सपोर्टेड आउट ऑफ द न्यूक्लियस थ्रू न्यूक्लिअर पोर. आणि मग हा न्यूक्लियसच्या बाहेर हा mRNA म्हणजे फुल्ली तयार झाला फंक्शनल झाला का तो न्यूक्लियसच्या बाहेर येतो न्यूक्लिअर पोरमधून. आणि मग त्यापासून mRNA पासून त्यामध्ये पॉलीपेप्टाईड चेन तयार होते, म्हणजे प्रोटीन मॉलिक्यूल त्यामध्ये तयार होतात पहा. कारण तो RNA काय करतो ती इन्फॉर्मेशन जी आहे ती रीड करतो, त्याला समजतं कोणतं प्रोटीन मॉलिक्यूल तयार करायचं आहे. आणि मग तो RNA जो tRNAला सांगतो, मग tRNA ती ॲमिनो ॲसिड तो घेऊन येतो. तर अशा प्रकारे हे आता आपण काय पाहिलं हे ट्रान्सक्रिप्शन युनिट अँड द प्रोसेसिंग ऑफ mRNA त्यावरती कशा प्रकारे प्रोसेसिंग केली जाते. त्यामध्ये ट्रान्सक्रिप्शन युनिट यामध्ये कोणकोणते आहे ते आपण प्रिव्हियस व्हिडिओमध्ये आपण शिकलो. मग याच्या या व्हिडिओमध्ये हा जो तिसरा पार्ट आहे यामध्ये आता ट्रान्सक्रिप्शन हा जो पॉईंट आपण शिकतो, हा जो युनिट आहे हे आता आपलं कंप्लीट झालेलं आहे पहा ट्रान्सक्रिप्शन. या ट्रान्सक्रिप्शनचे आपण 3 व्हिडिओ तयार केलेले आहेत, त्यामध्ये 3 पार्ट आहेत पहा. पहिल्या पार्टमध्ये ट्रान्सक्रिप्शन आहे, दुसऱ्या पार्टमध्ये ट्रान्सक्रिप्शन युनिट आहे आणि आजचा जो तिसरा पार्ट आहे त्यामध्ये ट्रान्सक्रिप्शन युनिट अँड द जीन आणि प्रोसेसिंग ऑफ mRNA असे या ट्रान्सक्रिप्शन या जो टॉपिक आहे छोटा त्यामध्ये याचे 3 पार्टमध्ये व्हिडिओ बनवलेले आहे पहा. तर अशा प्रकारे आपला हा आता ट्रान्सक्रिप्शन हा जो मोठा म्हणजे टॉपिक होता तो आता आपल्याला कंप्लीट झालेला आहे पहा. आता नेक्स्ट व्हिडिओमध्ये आपण जेनेटिक कोड म्हणजे काय त्याचा आपण स्टडी करणार आहोत पहा. तुम्हाला हा जर व्हिडिओ आवडला असेल व्हिडिओला लाईक करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा. धन्यवाद.